नमस्कार. इतिहास हा विषय म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या सगळ्या सनावळ्या. परीक्षेमध्ये लिहिताना प्रत्येक इसवी सन, त्याची तारीख, वार हे सगळं लिहायला लागतं का? इतिहासाचा अभ्यास कसा करायचा? त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो? असे अनेक प्रश्न मुलांच्या मनामध्ये साठून येतात आणि त्यामुळे सोपा असणारा इतिहास हा विषय मुलांना अवघड होऊन बसतो. तर त्या विषयाच्या अभ्यासाबद्दल माहिती देण्यासाठी अभ्यास नेमका कसा करायचा, नक्की काय लक्षात ठेवायचं, लिखाणावरती किती भर द्यायचा, पाठांतर किती करायचं, अशा अनेक मुद्द्यांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सौ मंजू शेलुकर. पुण्यातील नामांकित अहिल्यादेवी प्रशालेमध्ये त्या गेली अनेक वर्ष शिक्षिका म्हणून काम करतात. तर त्यांना आता आपण ऐकूयात. विद्यार्थी मित्रांनो, यंदाचं तुमचं हे 10वीचं वर्ष. 10वीचं वर्ष म्हटलं की सर्वात प्रथम दडपण येतं ते तुमच्या पालकांना. आणि मग पालक सारखं तुमच्या मागे अभ्यास कर असं सारखं मागे टोमणं लावतात. आपले नातेवाईक, मित्रमंडळी, काय मग यंदाचं 10वीचं वर्ष ना. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनावर साहजिकच खूप प्रचंड दडपण येतं. आणि मग खरं सांगू का, तुमच्या डोक्यात सुरू होतं महायुद्ध. आता शब्द ऐकल्यानंतरच तुम्हाला समजलं असेल की माझा विषय कोणता आहे. माझ्या विषयाचं नाव आहे इतिहास. जेव्हा आपल्याला आई वडील सांगतात ना अभ्यास कर, आणि हल्लीचा एकंदर काळ बघितला तर साधारणपणे सायन्स, मॅथ्स या विषयांना प्राधान्य दिलं जातं आणि मग बाजूला राहतो तो इतिहास. खरोखर हा असा दुर्लक्ष करण्यासारखा विषय आहे का? तर नाही. याही विषयात खूप मोठं करिअर करता येतं. मित्रांनो, UPSC, MPSCच्या ज्या परीक्षा आहेत ना, या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने उपयोग होतो तो या विषयाचा. पण आपण सर्वजण काय करतो, हा विषय बाजूला ठेवतो. नकळत या विषयाची मनामध्ये भीती घेतो की काय ह्या विषयामध्ये महायुद्ध आहेत, क्रांती आहेत, असं आहे, तसं आहे. कारण नसताना आपण त्या विषयाची भीती मनात घेतली की आपल्याला मग तो विषय आणखीनच अवघड वाटायला लागतो आणि मग साहजिकच त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढते. पण खरं सांगू का, हा विषय अतिशय मनोरंजक आहे. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे गोष्ट, जी गोष्ट भूतकाळात घडून गेलेली आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे इतिहास. आता हे मी तुम्हाला का सांगते, तर आपण एखाद्या गोष्टीचं पुस्तक हातात घेतो तेव्हा किती आनंदाने घेतो, आनंदाने वाचतो. ती लक्षात ठेवायला लागत नाही, कारण ती आपण मनापासून वाचलेली असते. आपण वाचलेली गोष्ट आपण लगेच दुसऱ्यांना सांगू शकतो, कारण आपण त्या गोष्टीचं वाचन करताना इतके गर्क झालेलो असतो की आपल्याला वेळाकाळाचं भान राहत नाही. इतिहासाचं पुस्तक सुद्धा असंच आहे. ती सुद्धा गोष्ट आहे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची, की ज्याचा आपल्या वर्तमान काळाशी आणि आपल्या भविष्य काळाशी खूप मोठा संबंध आहे. या वर्षी तुमचा अभ्यासक्रम बदललाय. परत एकदा मनावर दडपण येतं, अभ्यासक्रम बदललाय, नवीन अभ्यासक्रम कसा असेल, फार अवघड तर नाही ना. खरं सांगू का, तर या वर्षीचं पुस्तक हे अतिशय सुंदर आहे. खूप छान छान पद्धतीने या पुस्तकामध्ये चित्रांचा वापर केलेला आहे. तुम्हाला अवघड वाटणारं नागरिकशास्त्र आता नागरिकशास्त्र म्हणून नाही तर राज्यशास्त्र म्हणून तुमच्या पुढे येणार आहे. आणि या राज्यशास्त्रामध्ये आहे काय, तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा एकंदर आढावा. रोजचं वर्तमानपत्र जरी तुम्ही वाचलं ना, तरी तुम्हाला राज्यशास्त्र म्हणजे काय ते सहज लक्षात येईल. संवाद रूपामध्ये, आकर्षक चित्रामध्ये मांडणी केल्यामुळे हे पुस्तक अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये जी काही तुम्हाला इतिहासाबद्दल माहिती सांगितली आहे ती अत्यंत सोप्या, सुटसुटीत, साध्या, सरळ भाषेत सांगितलेली आहे. आणि त्यामुळे या विषयाचा कारण नसताना मनामध्ये भीती घेणं, दडपण घेणं काहीही आवश्यकता नाहीये. आता या पुस्तकाचं नेमकं स्वरूप काय ते आपण बघूया. पूर्वीच्या काळी इतिहासाचे धडे असायचे आणि मग साहजिकच 40 गुणांचा हा पेपर, त्यात 11-12 धडे इतिहासाचे, 5-6 धडे नागरिकशास्त्राचे. फार गोंधळ व्हायचा आणि मग अभ्यास करताना वाटायचं की खूप धडे आहेत पण परीक्षेला गुण मात्र कमी आहेत, प्रचंड लिहायचे. तसं दडपण मनावर अजिबात घेऊ नका. या वर्षी आपण पुस्तकाची रचना जर पाहिली तर या पुस्तकामध्ये एकूण 4 प्रकरण आहेत. या 4 प्रकरणामध्ये अनुक्रमे 3, 5, 2 आणि 3 अशा प्रकारे इतिहासाची विभागणी आहे. तर राज्यशास्त्रामध्ये 4 प्रकरणं असून 1, 3, 3 अशी पहिल्या 3 प्रकरणात विभागणी असून
चौथं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये उपविभाग नाहीत. आता या सगळ्या उपविभागांचा आपण जर अभ्यास केला तर मागच्या वर्षी आपण 9वीचा जो अभ्यासक्रम पाहिलाय त्याच्याशी हा अभ्यासक्रम संलग्न आहे असं आपल्याला समजेल. आता पहिला धडा म्हणजे काय? पहिल्या धड्याचं नाव आहे साम्राज्यवाद. आपल्याला माहितीये भारत हा अतिशय समृद्ध संपन्न असा देश होता आणि म्हणून या देशाकडे व्यापार करण्याच्या दृष्टीने अनेक युरोपीय व्यापाऱ्यांची नजर होती. भारताशी व्यापार त्यांचा खुशकीच्या मार्गाने म्हणजेच भूमार्गाने होत होता. परंतु रस्त्यातील कॉन्स्टँटिनोपल हे शहर जेव्हा तुर्कांनी जिंकलं तेव्हा अनेक प्रकारे या देशाकडे येण्यासाठी धडपड सुरू झाली आणि यातून निरनिराळ्या जलमार्गांचा शोध लागला आणि या जलमार्गांमधून अनेक खंडांचा शोध लागला. आणि ह्याच विषयाची माहिती पहिल्या धड्यामध्ये म्हणजे भौगोलिक शोध, वसाहतवाद, आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये हे जे युरोपीय व्यापारी आले आणि त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने व्यापार करायला सुरुवात केली आणि व्यापार करता करताच साम्राज्यवाद त्या ठिकाणी प्रस्थापित केला, याविषयी या पहिल्या प्रकरणामध्ये माहिती आहे. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे संघर्षमय 20वे शतक. आता संघर्ष होण्याची कारण काय की जेव्हा एखादं विकसित राष्ट्र अविकसित राष्ट्रावर साम्राज्यवाद प्रस्थापित करतं, जाचक बंधनं लादतं, तेव्हा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये अन्यायाला प्रतिकार करण्याची जाणीव निर्माण होते, संघर्ष निर्माण होतो आणि या अन्यायाविरुद्ध खदखदणारा जो असंतोष असतो त्याच्यातूनच युद्धासारखा भयंकर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या घटना या ठिकाणी आहेत. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, रशियामध्ये झालेली मोठ्या प्रमाणावरची क्रांती आणि हे सगळे भयानक परिणाम पाहिल्यानंतर कुठेतरी जगामध्ये शांतता राखणं, जागतिक शांततेला फार महत्त्व आलं आणि हे सगळं थांबवण्यासाठी संघटना पाहिजे म्हणून राष्ट्रसंघ आणि संयुक्त राष्ट्र अशा 2 संघटनांची निर्मिती झाली. आणि महायुद्धाचे भयंकर परिणाम जेव्हा जगाने अनुभवले तेव्हा आता युद्ध नको या भावनेमुळे राष्ट्रसंघ आणि संयुक्त राष्ट्र संघटना या दोन्ही संघटनांना खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आलं आणि जागतिक शांतता हवी यासाठी सगळे राष्ट्र प्रयत्न करायला लागले. तिसरं जे प्रकरण आहे ते आहे आशिया आणि आफ्रिका खंडातील बंधमुक्ती. जरी जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्न करत होत्या तरी काही राष्ट्र ही अशी होती की ज्यांना दुसऱ्या राष्ट्रांवर वर्चस्व प्रस्थापित करणं, आपलं साम्राज्य त्या ठिकाणी लादणं, त्या लोकांवर जाचक बंधनं लादणं, स्वतःचा फायदा करून घेणं, जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवणं, यासाठी ही राष्ट्र अविकसित राष्ट्रांना खूप मोठ्या प्रमाणावर बंधनं घालून त्यांना त्रास देत होती आणि या बंधनातून कुठेतरी मुक्तता हवी म्हणून आशिया आणि आफ्रिका. आता आपण सर्वजण आशिया खंडामध्ये राहतो. आशिया खंड हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने, भौगोलिक दृष्टीने सर्वात मोठा खंड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण युरोपकडून येऊन आशिया खंडामध्ये या लोकांनी जो मोठ्या प्रमाणावर साम्राज्यवाद प्रस्थापित केला, जी बंधनं लादली, या सगळ्यातून या खंडातील लोकांनी, आफ्रिका खंडातील लोकांनी त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला, अन्यायाचा प्रतिकार केला आणि या बंधनातून मुक्तता मिळवली. आता खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की ह्या काय सांगतायत, बंधनातून मुक्तता वगैरे, थोडंसं आम्हाला समजत नाहीये. आपण आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे की आपला भारत देश की जो 150 वर्ष जवळजवळ इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता आणि या इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावण्यासाठी आपण ज्या प्रकारे संघर्ष केला, आपल्या देशातल्या अनेक लोकांनी त्यासाठी बलिदान केलं, हुतात्मा झाले, हे उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. अशाच प्रकारे इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला, मोठ्या प्रमाणावर त्यांनी बंधनातून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचंच नाव आहे आशिया आणि आफ्रिका खंडातील बंधमुक्ती. पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग. आपल्याला वाटतं महायुद्ध झालं, संपलं सगळं. तसं नसतं. इतिहास हा असा आहे, याच्यामध्ये 3 गोष्टी असतात: कारण, घटना आणि परिणाम. कोणतं तरी कारण घडतं, त्याच्यातून एखादी घटनेची निर्मिती होते आणि त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागतात. पण परत त्याच परिणामात दुसऱ्या घटनेची कारणं रुजलेली असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या महायुद्धाचे जे परिणाम आहेत ते दुसऱ्या महायुद्धाचं कारण आहे. याच्यातूनच दुसऱ्या महायुद्धाची निर्मिती झाली. कारण पहिल्या महायुद्धामध्ये
ज्या राष्ट्रांना हार पत्करावी लागली, ज्या राष्ट्रांना अत्यंत अन्यायकारक अटी सहन कराव्या लागल्या, उदाहरणार्थ जर्मनी, इटली, या राष्ट्रांच्या मनामध्ये जो असंतोष खदखदत होता, त्यातून निर्मिती झाली ती हिटलर सारख्या हुकुमशाहाची, मुसोलिनी सारख्या हुकुमशाहाची, आणि यातच बीजं रोवली गेली ती दुसऱ्या महायुद्धाची. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की एखादी घटना, कारण, परिणाम हे एकमेकांशी कसे संलग्न असतात. अगदी आपलं साधं उदाहरण देते तुम्हाला घटना, कारण, परिणाम या गोष्टींसाठी, की आपल्याला आपल्या महाराष्ट्रातले सर्वात महत्वाचे थोर राजे माहिती आहेत. त्यांचं नाव आहे शिवाजी महाराज. आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास खूप चांगला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जिजाबाईंनी मुघलांविरुद्ध चीड निर्माण केली. रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी सांगून त्यांना अन्यायाला प्रतिकार कसा करायचा हे शिकवलं, आणि त्यातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची निर्मिती केली. मित्रांनो, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण केलेली राष्ट्रभक्ती हे कारण झालं. शिवाजी महाराजांनी त्यानंतर जी स्वराज्य स्थापना केली ही घटना झाली, आणि स्वराज्य स्थापनेची निर्मिती झाल्यानंतर लोकशाही निर्माण झाली, हे त्याचे परिणाम. आजच्या युगामध्ये आपण त्या लोकशाहीचा अनुभव घेतोय. म्हणजे आपला जो इतिहास आहे तो खरंच कंटाळवाणा आहे का, तो महत्वाचा नाहीये का, याचा नीट विचार करा. शिवाजी महाराजांनी जर त्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेची निर्मिती केली नसती तर आज आपण लोकशाही अनुभवू शकलो असतो का? कदाचित एखादा हिटलर सारखा हुकुमशाह आपल्या इथेही अस्तित्वात आला असता की ज्याने आपलं जीणं अत्यंत दुस्सह करून टाकलं असतं. पण त्या घटनेचे परिणाम आज आपण भोगत आहोत, आणि त्या घटनेमुळे आज आपण अत्यंत सुखात आपलं जीवन व्यतीत करत आहोत. म्हणजेच आपल्या जीवनाशी इतिहास किती महत्वाचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. आता आपण थोडस राज्यशास्त्राकडे वळूया. राज्यशास्त्र म्हणजे काय? आता आपण जर रोजचं वर्तमानपत्र वाचलं, आपल्या टीव्हीवर आज अनेक चॅनेल्स आहेत, आपण टीव्हीवर खूप कार्यक्रम बघतो. एक महत्वाचा कार्यक्रमच आपण बघायचं टाळतो, ते म्हणजे बातम्या. खरं सांगायचं तर ह्या बातम्या, आणि हल्लीच्या काळामध्ये बातम्या या अतिशय सविस्तर स्वरूपामध्ये त्याचं चित्रण केलेलं असतं, आपल्याला त्या पूर्णपणे दाखवल्या जातात. आपण जर त्या बातम्या नीट वाचल्या, नीट ऐकल्या, नीट बघितल्या तर आपल्याला राज्यशास्त्र, राजकारण म्हणजे काय ते कळेल. की आपल्या देशामध्ये इतके पक्ष आहेत, ते पक्ष निरनिराळी कामं करतात, हे पक्ष कसे अस्तित्वात येतात किंवा ही पक्ष कसे कार्य करतात. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय. आता प्रादेशिक आणि राष्ट्रीय या शब्दातला अर्थ जेव्हा लक्षात येत नाही तेव्हा पुढचा सगळा अभ्यास थांबतो. राष्ट्रीय याचा अर्थ ज्या गोष्टी पूर्ण राष्ट्रासाठी मर्यादित असतात त्याला आपण राष्ट्रीय असं म्हणतो. ज्या गोष्टी फक्त प्रदेशापुरता, आता प्रदेश म्हणजे काय तर आपल्या भारतामध्ये अनेक राज्य आहेत. महाराष्ट्र आहे, आसाम आहे, ओरिसा आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या राज्यांचा राज्यकारभार हा वेगवेगळा, म्हणजे एकसारखा आहे, पण त्या ठिकाणी काम करणारे मंत्री वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण हा जो राज्यकारभाराची ही जी निर्मिती केलेली ती कशासाठी केलेली आहे तर संपूर्ण राष्ट्राचा कारभार एकाच व्यक्तीने, म्हणजे एकाच पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी चालवणं हे अतिशय अवघड आहे. आणि म्हणून आपण राष्ट्राची रचना ही निरनिराळ्या राज्यांमध्ये केली आहे, निरनिराळ्या प्रदेशामध्ये केली आहे, आणि त्या त्या प्रदेशापुरता जो राज्यकारभार असतो त्याला प्रादेशिक असं म्हणतात, आणि पूर्ण राष्ट्रासाठी जो असतो त्याला राष्ट्रीय असं म्हणतात. थोडक्यात थोडंसं उदाहरण सांगते की जे काम राष्ट्रासाठी पंतप्रधान करतो तेच काम राज्यासाठी म्हणजे प्रदेशासाठी मुख्यमंत्री करतो. जे काम राष्ट्रासाठी राष्ट्रपती करतो तेच काम राज्यासाठी म्हणजेच प्रदेशासाठी राज्यपाल करतो. राष्ट्राचं मंत्रिमंडळ असतं ते पूर्ण राष्ट्रासाठी कार्य करतं, राज्याचं मंत्रिमंडळ फक्त राज्यापुरतं काम करतं. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की निरनिराळे पक्ष, आता उदाहरणार्थ सारखा पक्ष हा फक्त प्रदेशापुरता मर्यादित आहे कारण त्याची स्थापना आत्ता झालेली आहे, पण कालांतराने तो कदाचित संपूर्ण राष्ट्रभर पसरेल तेव्हा आपण त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणू. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला या सांगितलंय की प्रदेशापुरता म्हणजे काय आणि राष्ट्रीय म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला राज्यशास्त्रामध्ये मिळते. लोकशाही म्हणजे काय आपल्या सगळ्यांना अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या माहिती आहे. लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेलं जे राज्य आहे त्याला लोकशाही असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सर्व काही प्राधान्य दिलेलं आहे ते लोकांना.
आपण राष्ट्रपती म्हणतो, पंतप्रधान म्हणतो, पण हे तरी कोण आहेत? हे आपलेच प्रतिनिधी आहेत की ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्व आहे ते लोकांना, म्हणजेच थोडक्यात आपल्याला. मग लोकशाहीमध्ये काय आहे? धर्म आहेत, जाती आहेत, विविध पंथ आहेत. आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला एक जाणवत असेल की इथे कोणत्याही धर्माला, कोणत्याही जातीला असं खूप मोठं असं स्थान नाही. इथे सर्वांना समान असं स्थान आहे. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण दिवाळीची सुट्टी उपभोगतो, आपण ईदची सुट्टी पण घेतो, आपण नाताळची सुट्टी पण घेतो. हे सगळे निरनिराळे धर्म आहेत, पण या सगळ्या धर्मांना आपण सारखंच महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्या सुट्ट्या मिळतात त्या सर्व धर्मांशी संलग्न अशा असतात. म्हणजे लोकशाही आपल्याला इथे धर्माच्या बाबतीत दिसून येते. जातीच्या बाबतीत आपल्या देशामध्ये असंख्य प्रकारच्या जाती आहेत, पण आपल्या या देशामध्ये जेव्हा अस्पृश्यता होती, काही विशिष्ट जातींना खूप महत्वाचं स्थान होतं, काही विशिष्ट जातींना अत्यंत हीन वागणूक देण्यात येत होती, त्याविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला आणि आज अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झालेली आहे. म्हणजे या लोकशाहीमध्ये विशिष्ट जातीला महत्वाचं स्थान नाही, सर्व जाती समान आहेत, सर्व धर्म समान आहेत. हे आपल्याला या लोकशाहीतून शिकायला मिळतं. हेच आपल्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आता या लोकशाहीमध्ये सुद्धा काही काही आव्हान आहेत. आव्हानं म्हणजे काय? तर आपल्या पुढे येणाऱ्या अशा काही गोष्टी की ज्याला आपल्या सगळ्यांना खूप धीराने, सामोपचाराने तोंड द्यावं लागतं. अगदी याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर आता सध्या आपल्या देशामध्ये दहशतवाद खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. त्याच्या विरुद्ध सामना करणं, हा दहशतवाद पूर्णपणे नष्ट करणं, हे आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे. कधी कधी काही समाजकंटक असे असतात की जे आपल्या लोकांमध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये कारण नसताना भेद निर्माण करतात आणि त्यातून दंगली निर्माण होतात. आणि लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना महत्व नाहीये. लोकशाही सर्वांना समान लेखते आणि त्यामुळे या ठिकाणी हे सगळं थांबवणं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. हेच सगळं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपल्या भारताने आज आपण जर नीट निरीक्षण केलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. अगदी माणूस अवकाशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे की ज्या ठिकाणाहून तो स्टार वॉर वगैरे ज्या गोष्टी आहेत या सगळ्या थांबवू शकतो, किंवा पृथ्वीचं पूर्णपणे निरीक्षण करून पाण्याचे साठे कुठे आहेत हेही बघू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपली विज्ञानाची, तंत्रज्ञानाची मजल पार अवकाशापर्यंत, पाताळापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. याचाही समावेश आपल्या इतिहासामध्ये करण्यात आलेला आहे. थोडक्यात आपण जे इतिहासाचं पुस्तक नवीन अभ्यासक्रम म्हणून ज्या दृष्टीने त्याच्याकडे बघतोय ते भीतीदायक, कंटाळवाणं असं मुळीच नाही, तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे. आता आपण या विषयाचा अभ्यास कसा करायचा त्याविषयी माहिती घेऊया. खरं सांगायचं म्हणजे मुलगा 10वीला गेला की पालक त्याला खूप मोठ्या प्रमाणावर गाईड्स, अपेक्षित नोट्स आणून देतात की त्याने खूप वाचावं, पाठांतर करावं आणि लिहावं अशी अपेक्षा आहे. खरं सांगू का, इतिहास हा विषय घोकमपट्टीचा, पाठांतराचा असा मुळीच नाही. तो समजून घेण्याचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की इतिहास म्हणजे काय? गोष्ट जी भूतकाळात घडलेली आहे. मग आपण गोष्टीचं पुस्तक घेताना किंवा गोष्ट वाचल्यानंतर ती पाठ करतो का? ती लक्षात ठेवतो. ती आपण मनापासून वाचतो म्हणून आपल्या ती पूर्णपणे लक्षात राहते. तुम्ही जेव्हा इतिहासाचा अभ्यास करायला बसाल तेव्हा त्याचं पुस्तक हातात घेताना याच भावनेने घ्या की मी एक गोष्ट वाचणार आहे, जी गोष्ट माझ्या भूतकाळाशी संबंधित आहे. आपण गोष्टीचं पुस्तक हातात घेताना ज्या आनंदाने, ज्या भावनेने घेतो त्या भावनेने हे पुस्तक हातात घ्या. कंटाळवाणं वाटणार नाही. धड्याचे सखोल वाचन करा. हातामध्ये पेन्सिल घ्या. जे जे मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात त्या मुद्द्यांखाली रेघ ओढा, म्हणजेच ते मुद्दे अधोरेखित करा. ते मुद्दे अधोरेखित केल्यानंतर धड्याचं वाचन पुढे चालू ठेवा. संपूर्ण धडा वाचला की डोळे मिटून शांत बसा आणि 5 मिनिटं मी काय वाचलं, कोणते मुद्दे मी अधोरेखित केले हे आठवा. आपल्याला जर नाही आठवलं, पुन्हा एकदा धडा वाचा, पुन्हा एकदा चिंतन करा. हे सगळं झाल्यानंतर जे मुद्दे आपल्याला आठवतात ते भराभरा वहीमध्ये लिहून काढा. यालाच आपण नोट्स काढणं असं म्हणतो. अशा प्रकारे संपूर्ण धड्याचं वाचन आणि लेखन झाल्यानंतर त्या धड्याच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला घ्या. मगाशीच मी सांगितलं की बाजारातील पुस्तकं, गाईड्स, नोट्स आणायच्या आणि पाठांतर करायचं.
असा हा विषय मुळीच नाही. तो समजून घेण्याचा, लक्षात ठेवण्याचा असा विषय. तुम्ही जेवढं वाचन आणि लेखन अशी प्रक्रिया चालू ठेवाल तेवढा तो विषय तुमच्या जास्त लक्षात राहील. तुम्ही फक्त वाचत राहिलात तर तुम्हाला झोप येईल, थोड्या वेळाने झोप लागेल, विषय लक्षात राहणार नाही. त्यामुळे वाचन लेखन ही प्रक्रिया जर सतत चालू ठेवली तर तुम्हाला हा विषय अवघड वाटणार नाही. प्रश्नांची उत्तरं लिहिताना सुद्धा ती उत्तरं तुम्ही स्वतः शोधा आणि मग लिहून काढा. इतिहासामध्ये विषयाची उत्तरं लिहिताना ती मुद्देसूदच लिहावी लागतात, हे लक्षात ठेवा. मराठीसारखी निबंधाच्या स्वरूपात सरसकट सविस्तर अशी उत्तरं या ठिकाणी चालत नाहीत. 2 गुणांचा प्रश्न असेल तर तुमचे 4 मुद्दे अपेक्षित आहेत. 3 गुणांचा प्रश्न असेल तर तुमचे 6 मुद्दे अपेक्षित आहेत. 4 गुणांचा प्रश्न असेल तर तुमचे 8 मुद्दे अपेक्षित आहेत. यापेक्षा जास्त मुद्दे झाले तर चालतील, पण कमी व्हायला नको, हे लक्षात घ्या. धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्ही अशा प्रकारे मुद्देसूद उत्तरं लिहून काढा, म्हणजे आपोआप तो धडा, त्या धड्याखालचे प्रश्न, त्या धड्याची उत्तरं तुमच्या लक्षात राहतील. आपण जर एकूण पुस्तक पाहिलं तर साधारणपणे इतिहासाचे 13 आणि राज्यशास्त्राचे 6, साधारणपणे 20 ते 21 धडे होतात. 10वीचा अभ्यास हा डिसेंबर पर्यंत संपवायचा असतो. आपल्या मनामध्ये एक अशी कल्पना असते की मार्च महिन्यात परीक्षा आहे, होईल माझा फेब्रुवारी पर्यंत अभ्यास. जानेवारी फेब्रुवारी महिने हे गृहीत धरायचे नाहीत. जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये जर आपण अभ्यासाची विभागणी केली, धड्यांची विभागणी केली, तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे एका महिन्यामध्ये माझा 3 धड्यांचा सखोल असा अभ्यास झालाच पाहिजे. 3 धड्यांचा अभ्यास झालाच पाहिजे म्हणजे नेमका कशा पद्धतीने, ते मी आता तुम्हाला सांगितलं. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीमध्ये जर प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 3 धड्यांचा अभ्यास झालाच पाहिजे या निश्चयाने केला तर डिसेंबर अखेरपर्यंत तुमचा सगळा अभ्यास पूर्ण होईल. जानेवारीमध्ये तुमची पूर्व परीक्षा असते. त्या पूर्व परीक्षेला तुम्ही जेव्हा पूर्ण तयारीनिशी जाल तेव्हा जानेवारीचे साधारण पहिले 10 ते 15 दिवस या कालावधीमध्ये तुम्ही केलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास फक्त उजळणीच्या स्वरूपात तुम्ही करायचा असतो. डिसेंबर पर्यंत तुमचा अभ्यास हा पूर्ण व्हायला हवा. जानेवारीमध्ये पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कल्पना येते की मी कुठे अडते, मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, कोणत्या प्रश्नामध्ये माझे मार्क कमी झालेले आहेत, त्याचा फेब्रुवारीमध्ये अभ्यास करून फेब्रुवारीमध्ये ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्याचा पुन्हा अभ्यास करून आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येतो. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की जानेवारी आणि फेब्रुवारी हे गृहीत न धरता डिसेंबर पर्यंत माझा पूर्ण अभ्यास हा झालाच पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. आता काही गोष्टींमध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की इतिहास कधी कधी कंटाळवाणा का वाटतो, त्याची कारण आहेत की काही धड्यांमध्ये एकसारखेपणा आहे. उदाहरणार्थ साम्राज्यवाद, कारण परिणाम, राष्ट्रसंघ, उद्दिष्ट, अपयशाची कारण, दुसरं महायुद्ध, कारणे परिणाम, पहिले महायुद्ध, कारणे परिणाम, शीतयुद्धाची कारणे, सगळीकडे कारण परिणाम. मग कधी कधी रशियन राज्यक्रांतीची कारण पहिल्या महायुद्धात जातात, पहिल्या महायुद्धाचे परिणाम दुसऱ्या महायुद्धामध्ये जातात. असा प्रचंड गोंधळ आपल्या मनामध्ये होतो. हा गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय करायचं की शिक्षकांनी आपल्याला तो धडा शिकवला. उदाहरणार्थ पहिलं महायुद्ध हा धडा त्यांनी तुम्हाला शिकवला किंवा साम्राज्यवाद हा धडा शिकवला. सरळ एक मोठा तक्ता तयार करायचा, साम्राज्यवादाची कारण आणि परिणाम त्या तक्त्यावर लिहायची. पहिलं महायुद्ध धडा शिकवला, त्याची कारण आणि परिणाम हा तक्ता तयार करायचा. आपल्या घरामध्ये ज्या भिंतीवर आपल्याला तो चिकटवल्यानंतर स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी दर्शनी भागामध्ये तो लावून ठेवा. येता जाता वाचा. शिक्षक अभ्यासक्रम शिकवत असताना क्रमाक्रमाने शिकवतात. साधारणपणे पहिल्या महिन्यामध्ये साम्राज्यवाद, पहिल्या महायुद्ध, कारण परिणामचा चार्ट तुमच्या घरामध्ये तयार झाला, वर्गामध्ये तयार झाला तर पहिल्या महिन्यामध्ये तेवढंच फक्त तुमच्या लक्षात राहील. आपोआप दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा, रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास कराल तेव्हा इकडचा भाग तिकडे जाण्याची शक्यता फार कमी होईल, कारण तुम्ही त्याचा तक्ता तयार केलाय आणि आतापर्यंत तुमचं ते संपूर्ण पाठ झालेलं आहे. आता कोणकोणते तक्ते तयार करायचे ते तुम्ही थोडक्यात लिहून घेतलं तरी चालेल. साम्राज्यवाद, कारणे आणि परिणाम, पहिले महायुद्ध, कारणे परिणाम, रशियन राज्यक्रांती, कारणे परिणाम,
राष्ट्रसंघ ही जागतिक संघटना आहे की जी जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी धडपडते. या राष्ट्रसंघाची काही उद्दिष्ट आहेत ज्याचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतो. राष्ट्रसंघ, उद्दिष्टे आणि अपयशाची कारणे, दुसरं महायुद्ध, कारणे, परिणाम, संयुक्त राष्ट्र संघटना, उद्दिष्टे आणि रचना, शीतयुद्ध, कारणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, कृत्रिम उपग्रहाचे फायदे, अणुशक्तीचे उपयोग. प्रत्येक धड्याचे निरनिराळे तक्ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगितले. अशा पद्धतीने जर तक्ते तयार केले, आणि यासाठी तुम्ही एकट्यानेच हे तक्ते तयार करण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार केला आणि प्रत्येकाने तक्ते वाटून घेतले आणि एकमेकांमध्ये देवाणघेवाण केली तरी चालेल. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक धड्याचा जर अभ्यास केला थोडा थोडा, तर या धड्याचे परिणाम त्या धड्यामध्ये, त्या धड्याची कारण असं होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण तुमचा अभ्यास त्या त्या महिन्यामध्ये तयार असेल तर पुढच्या अभ्यासाचा परिणाम त्याच्यावर अजिबात होणार नाही, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्ही तक्ते तयार करा, घरामध्ये लावा, वर्गामध्ये लावा आणि रोज त्याचं एकदा तरी वाचन होईल या पद्धतीने त्याच्यावर नजर टाका. आपोआप तुमच्या लक्षामध्ये राहील आणि आपोआप तुम्हाला या विषयाची गोडी वाटायला लागेल. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की इतिहास फक्त वाचायचा नाही, वाचन लेखन ही प्रक्रिया सतत चालू असली पाहिजे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी त्या विषयाबद्दल अतिशय आवड निर्माण होईल. राज्यशास्त्राच्या बाबतीत तर त्यांनी संवाद रूपामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी खूप आकर्षक पद्धतीने रचना केलेली आहे. ते धडे वाचा, वर्तमानपत्र वाचा, जागतिक घडामोडी वाचा, टीव्हीवरच्या बातम्या बघा, राज्यशास्त्र अवघड वाटणार नाही. आता हे जे धडे आहेत किंवा हे जी प्रकरणं आहेत, या प्रत्येक प्रकरणाचं वेटेज म्हणजे या प्रत्येक प्रकरणाला साधारणपणे परीक्षेमध्ये किती गुण आहेत याचा आपण अभ्यास करूया. पहिला जो धडा आहे म्हणजे पहिलं प्रकरण, त्याचं नाव आहे साम्राज्यवाद. ह्याला गुण आहेत 6. विकल्पासह या ठिकाणी या तक्त्याकडे बघा. पहिला धडा आहे साम्राज्यवाद, गुण आहेत 6 आणि विकल्पासह 9 गुण आहेत. दुसरा आहे संघर्षमय 20वे शतक, त्याला गुण आहेत 12 आणि विकल्पासह 17. आशिया आणि आफ्रिका खंडातील बंधमुक्ती, याला गुण आहेत 4, विकल्पासह 5. दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग 6 आणि 8, असा एकूण 28 गुणांचा इतिहासाचा पेपर असतो. विकल्पासह तो 39 गुणाचा असतो. या प्रत्येक धड्याची विभागणी, प्रत्येक प्रकरणाची विभागणी पाहिल्यानंतर कोणत्या प्रकरणाला जास्त महत्व आहे, कोणत्या प्रकरणा महत्व म्हणण्यापेक्षा कोणत्या प्रकरणाला जास्त गुण आहेत, कोणत्या प्रकरणाला कमी गुण आहेत हे तुमच्या लक्षात येईल. त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल. राज्यशास्त्राच्या बाबतीत लोकशाहीला गुण आहेत 3, विकल्पासह आहेत 4. राजकीय पक्ष गुण आहेत 2, विकल्पासह 4. लोकशाही आणि विविधता गुण आहेत 3, विकल्पासह 4. लोकशाही पुढील आव्हाने गुण आहेत 4, विकल्पासह 6. असा एकूण 12 गुणांचा हा राज्यशास्त्राचा पेपर असेल. तुम्हाला परीक्षेचं म्हणजे त्या धड्याचं वेटेज समजलं असेलच. 28 गुणांचा इतिहासाचा पेपर आणि 12 गुणांचा राज्यशास्त्राचा पेपर, असा एकूण 40 गुणांचा हा पेपर असतो. संपूर्ण वर्षभराची गुण विभागणी जी आहे ती आता मी तुम्हाला सांगते. 40 गुणांचा 6 महिला इतिहासाचा पेपर असतो. 40 गुणांचाच बोर्डाला पेपर असतो. वर्षभरामध्ये तुम्ही वह्यांमध्ये स्वाध्याय सोडवता, म्हणजे ज्याला आपण अंतर्गत मूल्यमापन म्हणतो, त्याला 10 गुण असतात आणि भूगोलाचे 10 गुण त्याच्यामध्ये मिळवले जातात. असा एकूण 40, 40, 80 अधिक 20 अशा पद्धतीने 100 गुण. म्हणजे तुमचे जे इंटरनल मार्क आहेत ते कशा प्रकारचे ते पुन्हा एकदा सांगते. 40 गुण 6 महिचे, 40 गुण तुमच्या पूर्व परीक्षेचे, अधिक 10 गुण तुमच्या वयांचे, चाचण्यांचे, असे सगळे मिळून या ठिकाणी इतिहासाची तुमची अंतर्गत मूल्यमापनाची विभागणी असते. बोर्डाला तुम्हाला 40 गुणांचा पेपर असतो. तो 28 अधिक 12 या स्वरूपात असतो. 28 गुण इतिहासाला असतात, 12 गुण राज्यशास्त्राला असतात. असा एकूण 40 मार्कांचा पेपर असतो. गुण कमी दिसतात पण अभ्यास मात्र भरपूर आहे. त्यामुळे
प्रत्येक धड्याचा अत्यंत सखोल रीतीने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासून ऐन वेळेला पुस्तक हातात घेऊन जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करायला लागलात तर फार अवघड वाटेल, फार कंटाळवाणं वाटेल आणि नको तो अभ्यास अशी परिस्थिती होईल. म्हणून तुम्हाला सांगते की पहिल्यापासून म्हणजे जून महिन्यापासून शिक्षकांनी धडा शिकवला की मी ज्या पद्धतीने अभ्यास करायला सांगितलाय त्या पद्धतीने करायचा. वाचन लेखन ही प्रक्रिया सतत चालू ठेवायची. म्हणजे आपला जून महिन्यामध्ये साधारणतः 2 धडे होतील, ते पूर्ण लक्षात राहतील. जुलैमध्ये जे होतील ते लक्षात राहतील. प्रत्येक धड्याचं दुसऱ्या धड्यामध्ये कोणत्याही प्रकारे एकंदर सरमिसळ अशी होणार नाही, कारण आपण त्या विषयाचा अभ्यास त्याच वेळेस करतो. आता प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीचे ते सांगते. इतिहासामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पर्याय कंसामध्ये दिलेले असतात पण ते फसवणारे असतात. एक उत्तम उदाहरण सांगते की आझाद हिंद सेनेचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. कंसामध्ये पर्याय सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन अशा पद्धतीचे असतात, जे सगळे आझाद हिंद सेनेशी संबंधित आहेत. पण एक लक्षात घ्या, नेतृत्व हे सुभाषचंद्र बोस यांनी केलं होतं, स्थापना मात्र रासबिहारी बोस यांनी केली होती. मुलांचा गोंधळ होतो, रासबिहारी बोस की सुभाषचंद्र बोस. त्यामुळे अत्यंत काटेकोरपणे अभ्यास करणं आणि उचित म्हणजेच योग्य पर्याय लिहिणं हे फार गरजेचं असतं. त्यातलाच ब विभाग आहे जोड्या लावा. अ गटामध्ये पर्याय दिलेले असतात, ब गटामध्ये तुम्ही योग्य उत्तर लिहायचं असतं. काही मुलांना सवय असते जोड्या या बाणाने लावायच्या, बाणाने कधीही जोड्या लावायच्या नाहीत. योग्य पर्याय त्याच्या समोर लिहायचा. प्रश्न दुसरा आहे 25 ते 30 शब्दामध्ये खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. 3 पैकी 2 लिहायचे असतात, त्याला गुण आहेत 4. त्याच्यानंतर आहे 25 ते 30 शब्दामध्ये कारणे लिहा, त्यालाही गुण आहेत 4. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते की 4 गुणांचा हा प्रश्न आहे. 4 गुण 2 प्रश्नांना आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. आपले मुद्दे 2 गुणांचा प्रश्न असेल तर किती यायला हवेत, त्याच्याबरोबर दुप्पट म्हणजे 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 40 ते 50 शब्दात उत्तरे लिहा. 6 मार्क आहेत, 2 प्रश्न लिहायचे. 60 ते 80 शब्दात प्रश्नांची उत्तरं लिहा. हा पुढचा प्रश्न आहे, त्याला गुण आहेत 8, म्हणजे एका प्रश्नाला गुण आहेत 4. 4 गुणांचा प्रश्न असेल तर आपले 8 मुद्दे किंवा त्याहून जास्त मुद्दे येणं अपेक्षित आहे. राज्यशास्त्राच्या बाबतीत प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा, 3 गुण आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा, 3 गुण आहेत. चूक की बरोबर, आपल्याला अशी सवय होती की ते वाक्य लिहायचं, चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर. हे जे प्रश्नाचं स्वरूप आहे ते अत्यंत बरोबर आहे. पण आता थोडासा अभ्यासक्रमात बदल असा आहे की चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला जर ते विधान चूक वाटत असेल तर ते चूक का आहे याचं कारण तुम्ही त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला ते उत्तर बरोबर वाटत असेल तर ते बरोबर का आहे त्याचं कारण लिहिणं अपेक्षित आहे. आणि हे सगळं लिहिलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळतील. 3 पैकी 2 सोडवायचे, त्याला 4 गुण आहेत. पुढचा प्रश्न आहे 25 ते 30 शब्दामध्ये उत्तर लिहा. 2 प्रश्न दिलेले असतात, यातला एकच सोडवायचा असतो, त्याला 2 गुण आहेत. असा एकूण राज्यशास्त्राचा 12 गुणांचा हा पेपर आहे. 28 अधिक 12 अशा प्रकारे इतिहास आणि राज्यशास्त्राची विभागणी होऊन 40 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. आपण यानंतर लक्षात ठेवणार आहोत की इतिहासाचा अभ्यास हा आपण वेळच्या वेळी शिक्षकांनी शिकवल्यानंतर ताबडतोब केला, लक्षात ठेवला, वाचन लेखन ही प्रक्रिया चालू ठेवली आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात ठेवून त्यानुसार सतत जर सराव केला तर हा विषय आपल्याला अत्यंत आनंद देणारा, प्रेरणा देणारा आणि आवडणारा असा विषय होईल, यात शंका नाही. धन्यवाद.